देशभरात पेपरफुटीचे सत्र सुरू असतानाच आता झारखंडमध्ये आंदोलनाची मोठी लाट उसळली आहे। विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहार आणि घोटाळ्यांविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश टोकाला पोहोचला आहे। रांची येथील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण सुरू असून दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक तीव्र होत आहे। सध्या तिथली परिस्थिती काय? झारखंडच्या लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे नेते देवेंद्रनाथ महतो गेल्या काही दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत। त्यांची प्रकृती बिघडत चालली असून रक्तदाब खालावला आहे। आता त्यांच्यासोबत आणखी 2 महिलांसह 5 जण उपोषणात सहभागी झाले आहेत, ज्यामुळे उपोषणकर्त्यांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे। JPSC आणि JSSC सुधारणा मंचच्या बॅनरखाली शेकडो तरुण या आंदोलनात रस्त्यावर उतरले आहेत। और ये भूख हड़ताल तब तक जारी रहेगी, अनिश्चितकालीन धरना तब तक जारी रहेगी जब तक जो है सो राज्य सरकार हमारे प्रमुख मांगे जो अभी आप सभी को हम लोगों ने बताया नहीं मान लेती है। विद्यार्थ्यांच्या मुख्य मागण्या काय? विद्यार्थ्यांनी प्रशासनासमोर अत्यंत स्पष्ट मागण्या ठेवल्या आहेत। विवादित 14वी झारखंड लोकसेवा आयोग म्हणजे JPSC परीक्षा तात्काळ रद्द करण्यात यावी। JPSC आणि JSSC म्हणजे झारखंड कर्मचारी निवड आयोग या संस्थांच्या संपूर्ण कारभारात पारदर्शक सुधारणा करण्यात याव्यात। परीक्षेतील कथित अनियमितता आणि घोटाळ्यांची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे CBI किंवा राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या स्वतंत्र समितीमार्फत करण्यात यावी। CJP कडून या आंदोलनात कोणी केलंय का? तर देशभरातून परीक्षांमधील घोळ आणि युवांच्या प्रश्नांवर रान उठवणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJPने झारखंडच्या या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला आहे। CJPच्या केंद्रीय युवा आणि विद्यार्थी आघाडीचे प्रतिनिधी थेट जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर पोहोचले आहेत। CJP कडून उपोषणकर्ते देवेंद्रनाथ महतो आणि इतर विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना राष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आश्वासन दिले आहे। युवांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही सरकारला माफ केलं जाणार नाही असा इशारा CJPच्या प्रतिनिधींनी दिला आहे। विद्यार्थ्यांचं नेमकं म्हणणं काय? आम्ही वर्षानुवर्षे अभ्यास करतो, आमचे आई वडील पोटाला मारून आम्हाला शिक्षणासाठी पैसे पाठवतात, पण ऐनवेळी पेपर लीक होतात किंवा गुणवत्तेचा लिलावा होतो असा उद्गिन्न सवाल येथील तरुण विचारत आहे। केंद्र में जो नीट पेपर लीक हुआ, वहाँ छात्र जंतर मंतर में प्रदर्शन किए, प्रोटेस्ट किए, सरकार से अकाउंटेबिलिटी मांगे, उन्हें अकाउंटेबिलिटी मिली। धर्मेंद्र प्रधान ने रेजिग्नेशन दिया। झारखंड में तो शिक्षा मंत्री भी नहीं है। झारखंड की शिक्षा व्यवस्था को भी सुधार होना चाहिए। यहाँ भी सरकार को अकाउंटेबिलिटी देनी चाहिए कि लगातार झारखंड के छात्र के भविष्य के साथ खिलवाड़ हो रहा है। यहाँ जो छात्र है उनकी उम्र खत्म होने जा रही है, एग्जाम होने का जितना उम्र रहता है वो खत्म होता जा रहा है। आपको अकाउंटेबल होना होगा, सिस्टम में पारदर्शिता लानी पड़ेगी। अब नहीं चलेगा झारखंड में। क्यों? क्योंकि अब सारे झारखंड के छात्र जागरूक हो गए हैं। JPSC का JSSC का आप इतिहास देखेंगे सर, तो जब से झारखंड बनेगा उसका काला चिट्ठा अभी तक खत्म ही नहीं हुआ, उसका ग्रहण अभी भी है। एक तो पहली बात 14 JPSC में कट ऑफ जारी नहीं किया गया था और ओमार सीट में भी बहुत सारी गड़बड़ियां मिली थी और कभी भी इतना ज्यादा हाई कट ऑफ नहीं गया था। लास्ट कट ऑफ भी 123 गया था। इतना ज्यादा कैसे कट ऑफ जा सकता है? इसी वजह से हमारी मांग है कि 14 JPSC रद्द होनी चाहिए, फिर से इसका एग्जाम होना चाहिए सही तरीके से हो। पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना हेमंत सोरेन सरकार या आंदोलनाची दखल घेणार की विद्यार्थ्यांचा हा आक्रोश आणखी उग्र रूप धारण करणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे।